चलो कल्याण की सीट आपने अनाउंस कर दी, लेकिन जिस तरीके से बहुत सीएम ने वहाँ मेहनत की, लगातार वहाँ संपर्क, अभी तक कल्याण की सीट वो अनाउंस नहीं कर पा रहे हैं, वो क्या डर है, क्या उद्धव ठाकरे? तो आपको क्या लगता है कि उनकी सीट भी मैं जाहीर करूं? शिंदे गटानं काही उमेदवार जाहीर केलेला आहे, ज्यामध्ये आणखी भाजपच्या दबावामुळे जे उमेदवार आहेत ते बदलण्याची दबाव जो आहे तो भाजपकडून आहे. अशा रीतीने बघतात की भाजपच्या दबाव त्यांना आता कळेल खरे बाळासाहेबांचे विचार काय आहेत. आपके जो नेता है संजय सिंह, उनकी जमानत हो गई लगातार। हाँ, आपके मतलब उनके हमारे राउत है। आम आदमी पार्टी की बात कर रहा हूँ, संजय सिंह की जमानत हो चुकी है, वो बाहर आ गए, लेकिन उस तरह केस केजरीवाल पे बना है, अभी भी अंदर है। इस बारे में क्या कहेंगे, क्या इस तरह का फैब्रिकेटेड सारा मामला है, आप किस तरह से? सर, ईडी ने विरोध नहीं किया जब बेल एप्लीकेशन फाइल हो रही थी, तो ईडी ने इसका विरोध नहीं किया। अभी थोड़ा कोई सबूत नहीं था इसके मद्देनजर। नहीं, अभी जिस तरीके से सुप्रीम कोर्ट इनको फटकार लगा रही है, तो शायद मुंह बचाने की कोशिश ईडी, इनकम टैक्स, सीबीआई और मोदी सरकार कर रही होगी. ठीक है, चल. हाँ, जय माता. तर उद्धव ठाकरे यांनी 4 उमेदवारांची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. कल्याणमधून वैशाली दरेकर, हातकणंगलेमधून सत्यजित आबा पाटील, पालघरमधून भारती कांबडी, जळगावमधून करण पवार हे उमेदवार असणार आहेत ठाकरे गटाचे लोकसभेसाठी. त्याचबरोबर सांगलीमध्ये आम्ही प्रचार सुरू केलेला आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. त्याचबरोबर रामटेक, अमरावती, कोल्हापूर या जागा आम्ही काँग्रेससाठी सोडल्या आणि सांगलीमधून आम्ही आमचा प्रचार सुरू केलेला आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले. हातकणंगले या ठिकाणाहून राजू शेट्टी यांच्या विरोधात सत्यजित पाटलांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजू शेट्टी यांना सुद्धा मशालीवर लढण्यासाठी ऑफर देण्यात आली होती, मात्र राजू शेट्टींनी नकार दिल्यानंतर जे सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. जळगावचं काय गरज आहे? जळगावला करण पवार आपल्या समोर बसलेले आहेत आणि उन्मेष दादा आणि सगळ्या माझ्या सहकार्यांनी, ललिताताई पण सोबत आलेल्या आहेत, त्या वैशालीताई आहेत, सगळ्यांनी मिळून त्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि मला खात्री आहे की जळगावमधून यावेळेला अस्सल शिवछत्रपतीचा भगवा झेंडा लोकसभेवरती गेल्याशिवाय राहणार नाही. ठाकरे गटाकडून 4 उमेदवार जाहीर करण्यात आलेत. कल्याणमधून वैशाली दरेकर, हातकणंगलेमधून सत्यजित पाटील हे उमेदवार असणार आहेत. त्याचबरोबर पालघरमधून भारती कांबडी आणि जळगावमधून करण पवार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. हे 4 उमेदवार ठाकरे गटाकडून आज जाहीर करण्यात आलेत आणि सांगलीमधून आम्ही प्रचार सुरू केलेला आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. अधिकृत घोषणा केली नसली तरी चंद्रहार पाटील हे ठाकरे गटाचे सांगलीमधले उमेदवार असणार आहेत. सांगलीमधून आपण प्रचार सुरू केल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. काँग्रेसनं जागा वाटप केली त्यानुसारच आम्ही प्रचार सुरू केला असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे.